स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर पाहत राहा शेवटपर्यंत। तर चला, आज चुलत्याच्या घरी सत्संगचा कार्यक्रम आहे, तरी आपण तिकडे जाऊ। चलो गाईज, मी निघालेलो आहे आणि आता आपण पाहण्यास चाललो आहे सत्संगचा कार्यक्रम। चला। तुमच्याकडे प्रकाशन असेल, अवतारवाणी झालं, हृदयवाणी झालं, अजून मिशनची पुस्तक आहे तुमची जवळपास। तर फायनली गाईज, आता आमचा चालला आहे नाश्ता। आता कार्यक्रम उरकलेला आहे। फायनली गाईज, सगळा कार्यक्रम उरकलेला आहे आणि मी चहा पितोय। तर चला घरी, आपल्याला आता परत थोडं बाहेर जायचंय। तर चला, फायनली गाईज आम्ही आता पाणी देतोय, निघालेलो आहे गाडीमध्ये। करा भांडण। फायनली काय जात बांधणं, आता आपण येते बघ बांधणं। तर आम्ही चाललोय पाणी टाकायला। चला फायनली काय, आता आम्ही इथं पाणी द्यायला थांबले। आता आम्ही देतोय पाणी। फायनली गायचं आमचं झालं आता पाणी टाकून। आता आम्ही ट्रॅक्टरवर चाललोय मुरुमची खेप आणायला। फायनली गायचं आम्ही इथं आलोय, पण त्यांचं पोकलेन काय चालू आहे ना, त्याच्यामुळे आता आम्ही परत घरी चाललोय। आता आम्ही परत चाललोय घरी। तिकडं काय कॉकलेन चालू नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आलोय घरी आता। कसा नागवंडूलच चाललाय बघा। फायनली गाईज, आपण त्या दिवशी पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की आपण ते तालीची घाण तोडून रानात टाकलेली, ते आता आम्ही तिघांनी पेटवून दिलेली आहे। हा एक, आणि तो मागचा एक, आणि मी एक, मला दाखवतो। हे सगळं आत्ता पेटवलेलं आहे। तिकडे पुढे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, आणि इथे तिथे एक आहे। आता पांडू लागलेला आहे नाचायला, आता लाजला। आता खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे। गाईस, आम्ही आलोय आता थंड पिण्यास। खूप गरम झालं त्याच्यामुळे आता थंड प्यायला आलोय। आता थंड पिऊन परत जाणार आहे घरी। तर चला मंडळी, आता आम्ही आलेलो आहे विहिरीपाशी आलेलो आहे। तिथून आम्हाला थोडा मुरुम न्यायचा आहे। मगाशी आलतो तर पोकलेनचा प्रॉब्लेम झाला होता, आता तुम्हाला दाखवतो। पोकलेन चालू झालेला आहे, त्याच्यातून मोटर बाहेर काढतायत, बार उडवायचा आहे, तुम्हाला दाखवतो पोकलेन। आणि ह्याच्यातून आता मोटर आणि हा पाईप साईडला काढतायत, आणि ट्रॅक्टर पण साईडला घेतात। आता थोडा बार उडवायचा आहे। पोकलेन पण साईडला घेत आहे। आता तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने बार उडवला जातो। पद्धतीने बार उडवला जातो, आणि विहिरीमध्ये ज्या मटेरियल बसलेलं असतं ते हसं निघतं। आता खूप दूर चाललाय, पूर्ण मटेरियल निघालंय। आता खूप अंधार आहे, त्याच्यामुळे दिसत नाही। खूप मोठा मोठा दगड निघतात, आणि आता पोकलेनच्या साह्याने काढलं जातं बाहेर। अशा पद्धतीने आता त्याच्यामधलं सगळं मटेरियल बाहेर काढलं जातं। आणि त्यांना तिथं त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतं, आणि
इकडं आता खूप मोठा असा ढिगारा लावलाय आणि त्याच्यातून मोठा दगड बाहेर काढलाय. फायनली आता आम्ही खेप भरलेली आहे. आता चालू आहे टाकायला. तर चला. मित्रांनो ब्लॉगला करूया इथे सेंड आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय.